अंघोळीच्या पाण्यात या गोष्टी एक चमचाभर टाका आणि आयुष्यभर सर्व आजार विसरा. घरगुती या 2 ते 3 वस्तू चमत्कारिक वस्तू आहेत, ज्यात चमचाभर जरी तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर तुमच्या आरोग्याचा सर्वांगीण विकास होईल. हाडे सांधे दुखीमध्ये आराम, त्वचा उजळेल. एवढंच नाही तर रोगप्रतिकारक शक्तीमध्ये चमत्कारिक वाढ होऊन शांत झोप येईल, डोकं शांत होईल, केस त्वचा मुलायम होईल, त्वचेचे आजार झिरो होऊन ऍसिडिटी सारखे आजार देखील दूर होतील. प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञांची माहिती. अंघोळीच्या पाण्यात या 2 ते 3 वस्तू टाकून होणारे चमत्कार पाहून शास्त्रज्ञ देखील हैराण झालेले आहेत. आरोग्यासाठी होणारे याचे फायदे तर असंख्य आहेतच, पण त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात देखील एका विशेष दिवशी जर यांचा वापर तुम्ही करू लागले तर आरोग्य तर सुधारेल, पण लक्ष्मीचा वास देखील तुमच्या घरामध्ये राहणार आहे. व्हिडिओमध्ये आपण डिटेल समजून घेणार आहोत कोणत्या 2 ते 3 अशा गोष्टी आहेत, कशा त्या वापरायच्या आहेत, कशा पद्धतीनं त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायच्या आहे, काय काय फायदे होतील, कशी वापरण्याची पद्धत आहे, अशी डिटेल आणि महत्त्वाची माहिती. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तर पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. भारतात लोक रोज स्नान करतात. दिवसाची सुरुवात स्नान केल्यानंतरच होते. स्नान केल्यानंतर माणसाला फार फ्रेश वाटतं, शरीरातील दुर्गंधी निघून जाते. आयुर्वेदातही स्नानाला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे, पण आयुर्वेदामध्येच आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर अशा 2 ते 3 विशिष्ट गोष्टी जर आपण मिक्स करून जर आंघोळ केली तर होणारे फायदे इतके चमत्कारी असतील की तुम्हाला आयुष्यभर दवाखाना बघावं लागणार नाही. त्वचेचे आजार दूर होतील, केसाचे आजार दूर होतीलच, पण तुमची आतून देखील रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारी हे पदार्थ असणार आहे. तर व्हिडिओमध्ये डिटेल समजून घेऊयात आपण कोणते कोणते पदार्थ आहेत. यातील एक पदार्थ तर असा आहे की जो तुमच्या हाडांना आतून मजबूत करतो. एक पदार्थ तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतो. आणि यातील शेवटचा पदार्थ तरी इतका जबरदस्त आहे की जो जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकला तर नुसते आरोग्याचे प्रॉब्लेम तर दूर होतीलच, पण तुमच्या घरात लक्ष्मी देखील नांदायला सुरुवात होईल. तर पहिला यातला चमत्कारी पदार्थ आहे हळद. आता हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतातच. हळदीचा वापर केल्याने शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट होतात. म्हणूनच हळदीचा वापर औषधांमध्ये तसेच त्वचेवर लावण्याच्या विविध उत्पादनांमध्ये देखील केला जात असतो. हळदीचा वापर शरीरात केल्याने इन्फेक्शन दूर होतात, आतून बळकटी येतेच, पण हळदीचा वापर चेहऱ्यावर लावण्यासाठी केल्यास अगदी त्या ठिकाणी जबरदस्त फायदे होऊ शकतात. आयुर्वेद शास्त्रात हळदीचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये करण्यात सांगितलेला आहे, जो आपलं जीवन समृद्ध बनवू शकतो. आंघोळ करतेवेळी अतिशय कमी प्रमाणात ही जर हळद तुम्ही जर टाकली, ज्याची पद्धत मी पुढे सांगेलच, तर अतिशय औषधी गुणधर्म तुमच्या याला होऊन जातील आणि जबरदस्त फायदा होईल. पहिला फायदा होईल की तुमची त्वचा उजळेल. औषधी गुणधर्म यामध्ये असतातच, पण त्याचबरोबर करक्युमिन नावाचे एक घटक असतो, ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या उजळण्यासाठी मदत होते. आठवड्यातून 3 वेळा हळदीच्या पाण्याने आंघोळ करत असाल तर यामुळे चेहऱ्यावर व शरीरावरील ज्या काही मृत पेशी आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जातील आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येईल. दुसरा सगळ्यात जबरदस्त फायदा आहे हळदीच्या पाण्याने आंघोळ करण्याचा. जखम लवकर भरते. पूर्वी शरीरावर कोणती जखम झाली की तिथे हळद भरण्याचा वापर केला जायचा. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. कोणत्या प्रकारची जखम झाली असेल ती जखम दूर होते. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यास जखमा पटापट दूर होतात. तिसरा फायदा, चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होतात. यातला चौथा फायदा इतका जबरदस्त आहे की तुम्ही उद्यापासूनच हळदीचा वापर सुरू कराल. पण तिसरा फायदा असा आहे की काळे डाग, पिंपल्सचा जो प्रॉब्लेम झालेला आहे, चेहऱ्यावर लालसरपणा, बॅक्टेरियाची वाढ होणं, तर अशा प्रकारचे जे त्या ठिकाणी या आहेत प्रॉब्लेम्स आहेत, तर ते देखील दूर होत असतात. आता ही हळद कशी वापरायची, पण तत्पूर्वी दुसरा चमत्कारी पदार्थ की ज्याचे फायदे हळदीपेक्षाही 10 पट आहेत. होय, आणि तो पदार्थ हळदी इतका महागही नाही आणि तो आपण नियमितही खातो. त्याच्याशिवाय आपलं अन्नच पूर्ण होत नाही, पण त्याचे फायदे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने काय असतात ते तुम्हाला माहिती नाहीये. त्यामुळेच तुम्ही नेहमी आजारी पडत आहात. हळदीचा वापर चिमूटभर टाकायचा आहे. चिमूटभर किंवा एक बारका छोटासा चमचा तुम्ही दररोज आंघोळीच्या पाण्यात टाकून मिक्स करून या पद्धतीने आंघोळ करू शकता. दुसरा जबरदस्त चमत्कारी पदार्थ ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही इतके फायदे होतात, ते म्हणजे मीठ. होय, हे मीठ आंघोळ, जे मिठाच्या पाण्याचे आंघोळ करणं त्वचेसाठी तर चांगली असतातच, कारण यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम सारखी खनिजं त्या ठिकाणी असतात, जी शरीराला संसर्गापासून वाचवण्याचा कार्यक्रम करतात. आयुर्वेदाचार्य डॉक्टर सिद्धार्थ सिंह यांच्यानुसार सकाळी मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने दिवसभर उत्साह राहतो. याचे फायदे ऐकून तुम्ही चकित व्हाल. फक्त मिठाच्या पाण्याचा वापर आंघोळीत करताना एक मोठी चेतावणी देण्यात आलेली आहे, ती व्हिडिओमध्ये शेवटी सांगण्यात येईल, अन्यथा उपाय होण्याऐवजी अपाय होईल. पण फायदे खूप जबरदस्त आहे.
पहिला फायदा आहे रोगांचा धोका कमी होतोय. डॉक्टर CS सांगतात की पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने जो संधिवाताचा त्रास आहे म्हणजे गुडघे दुखणे, पाय दुखणे, जॉईंट दुखणे याच्यापासून आराम मिळतो. साथोसाथ तुम्हाला खाज, निद्रानाश, त्वचेशी संदर्भात सर्व समस्या दूर होतात. चेहरा देखील उजळतो. मीठ मिसळून आंघोळ केल्याने त्वचेतील घाण साफ होते, चेहरा उजळतो. एवढंच नाही तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास मृत पेशी बाहेर पडतात, त्वचा मुलायम होऊन चमकते. तर अशा पद्धतीने होतं. तिसरा जबरदस्त फायदा असा आहे की हाडाच्या दुखण्यापासून आराम मिळतो. आता काय होतं, रोजच्या धावपळीच्या जीवनात जर शरीरात दुखत असेल तर आपण कोमट पाण्यात 1 चमचा टाकून जर आंघोळ केली तर शरीरातील वेदना दूर होतात. सांधेदुखी, गुडघे, पाठदुखी याचा चांगला फायदा होतो. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. एका संशोधनानुसार कोमट पाण्यात एक मीठ त्या ठिकाणी मिसळल्याने सांधेदुखीच्या रुग्णामध्ये थोडासा आराम त्या ठिकाणी मिळालेलं दिसून आलेला आहे. चौथा जबरदस्त फायदा फक्त मिठाने होतो तो म्हणजे शरीरातील सूज कमी होतोय. हा पदार्थ आपण झाला की तिसरा असा पदार्थ आहे की ज्याची माहिती ऐकून तुम्ही चकित व्हाल. शरीरातील सूज कमी करतं मिठाची आंघोळ. मिठाच्या पाण्यात आंघोळ केल्याने सांध्यातील सूज कमी होते. सूज शरीरावर कुठे असेल तर ते देखील कमी होतं. रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. होय, मिठाच्या पाण्याचे दाहक विरोधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीराला शक्ती देतात. मिठाच्या पाण्यात असणारे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म धोकादायक सूक्ष्मजंतू काढून टाकतात. त्यामुळे मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीर निरोगी राहतं. सगळ्यात मोठा फायदा आहे तणावमुक्त. आज खूप टेन्शन येतंय तर टेन्शन कमी करण्यासाठी शरीरातील तणाव कमी करण्याचं देखील काम हे होत असतं. फक्त मिठाच्या पाण्याची आंघोळ करत असल्याने महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मिठाच्या पाण्याचा वापर दीर्घकाळ जर केला तर रक्तातील मॅग्नेशियम आणि सल्फेटचं प्रमाण वाढतं. जे शरीरात जास्त प्रमाणात वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाटू शकतो. त्यामुळे मिठाच्या पाण्याने जास्त आंघोळ केल्याने हायपर मॅग्नेशिया होऊ शकतो, ज्यामुळे कोमा होऊ शकतो. या व्यतिरिक्त फुफ्फुसाच्या समस्या, कार्डिओप्लास्टिक अरेस्ट असे होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अतिशय कमी प्रमाणात म्हणजे दिवसाला म्हणजे साधारणपणे हप्त्यातून 1 किंवा 2 वेळेस मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी. शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तिसरा जबरदस्त पदार्थ आहे तुरटी. तुरटी हा पदार्थ जे आहे तर जे काही बॅक्टेरिया आहेत तर बॅक्टेरिया मारतो, जे व्हायरसेस आहेत ते मारतो, पाण्यामधील घाण साफ करतो, शरीरावरील देखील घाण साफ करतो. तर हा देखील एक चमत्कारी पदार्थ आहे. तर याचाही तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. तर असे 3 पदार्थ आहेत. हे तिन्ही पदार्थ तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर वापरले तर ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या घरातील संपत्ती वाढते, तुमचा ताणतणाव कमी होतो, हाती पैसा यायला सुरुवात होतो, असं देखील ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. तर कृपा करून हे जे पदार्थ आहेत तर हे वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच वापरण्यास सुरुवात त्या ठिकाणी करावी. कारण की कोणाला एखाद्याची ॲलर्जी देखील असू शकते. तर ॲलर्जी आहे की नाही हे चेक करूनच आपण त्या ठिकाणी या गोष्टींचा वापर केलेला कधीही चांगला असू शकतो. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इथून पुढे कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कळवायला विसरू नका. आम्ही लवकरच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.